ठरलं तर या मालिकेत आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळेल की सायली अर्जुन सोन्याच्या तुकड्याबद्दल नीट पहा, तुम्हाला नक्की कळेल काय आहे. अर्जुन सोन्याच्या तुकड्याकडे नीट पाहतो आणि सोन्याच्या तुकड्यावर एक हॉलमार्क दिसते. नंतर सायलीला सांगतो की हॉलमार्क वरून आपल्याला कळेल की इंटरनेटवर शोधा आणि आपल्याला नक्की कळेल काय आहे ते. अर्जुन इंटरनेटवर माहिती घेतो तर त्याला कळते की हा सोन्याचा तुकडा अद्वैत चांदेकर यांच्या दुकानात बनलेला आहे आणि दुसरीकडे महिपत आणि नागराज दोघे अर्जुनविषयी बोलत असतात. नागराज म्हणतो की केस असतो आणि आपण केस जिंकणारच असे वाटते आहे. दुसरीकडे प्रतिमा रविराज तन्वीविषयी विचार करत असते की पूर्णा आजी उपवासाबद्दल काय सांगत होती, काय खोटं बोलली आहे तन्वी याविषयी. रविराज तन्वीला फोन करतो आणि घरी उद्या ये असे म्हणतो आणि लगेच फोन ठेवतो आणि तन्वी आता अश्विनना काहीतरी सांगून खोटे सांगून विश्वास अर्जुनचा जिंकते. दुसरीकडे कल्पना आणि आई बाबा सुद्धा तन्वीविषयी खोटं बोलण्याविषयी बोलत असतात. सकाळी सायलीला कलाचा फोन येतो. कला म्हणते तुम्ही येणार आहे का कोल्हापूरला. सायली म्हणते ऑफिसला महत्वाचं काम आहे, येतोय. रविराज दुसऱ्या दिवशी तन्वी घरी येते आणि रविराज खोटं बोलण्याबद्दल तन्वीला विचारतो. प्रतिमा सुद्धा तन्वीला विचारते. अर्जुन आणि सायली चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये येतात. कला अद्वैत सगळे बोलत असतात. अर्जुन अद्वैत सगळं सांगतो. अर्जुन सगळं सांगतो. कला सोन्याचा तुकडा चेक करते. अद्वैत सुद्धा लावून सोन्याचा तुकडा चेक करतो. अद्वैतला कळते की किती साली बनवला आहे. नंतर अर्जुन म्हणतो कोणी विकत घेतला आहे याचा सुद्धा रेकॉर्ड असेल ना तुमच्याकडे.